श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपले स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ 1111 या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत स्वामी भक्तांना आलेला भय अनुभव। तर चला मग कथेला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। श्री अक्कलकोटजवळील एका गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता। तो साधा, श्रद्धाळू आणि स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता। एकदा कामानिमित्त त्याला रात्री उशिरा शेजारच्या गावातून परत यावे लागले। गावाकडे जाणारा रस्ता स्मशानाजवळून जात होता। गावात अशी दंतकथा होती की त्या ठिकाणी रात्री भूत प्रेतांचा वावर असतो। तरीही रामूने स्वामी माझ्या पाठीशी आहेत या विश्वासावर वाट चालू ठेवली। मध्यरात्री अचानक वाऱ्याचा जोर वाढला, झाडे किंकोणू लागली आणि अंधार दाटून आला। तेवढ्यात रामूला पाठीमागून कुणीतरी येत असल्याची जाणीव झाली। थंडगार हाताने त्याच्या खांद्याला स्पर्श केला। रामू घाबरून गेला। मागे वळून पाहतो तो एक भयानक आकृती, डोळे मोठे, लाल केस विस्कटलेले, हसणे भयावह। रामूचे हातपाय गार पडले। जीवाच्या आकांताने तो ओरडला, श्री स्वामी समर्थ, माझं रक्षण करा। त्या क्षणी त्याला स्वामी समर्थांचा आवाज कानात घुमल्यासारखा वाटला, भिवू नकोस। आश्चर्य म्हणजे त्या भूतासारख्या आकृतीने रामूकडे पाहून किंचाळी फोडली आणि जमिनीवर कोसळली। क्षणातच त्या ठिकाणी एक तेजस्वी प्रकाश पसरला। रामूने पाहिले तर स्वामी समर्थ स्वतः उभे होते, डोळ्यांत करुणा, चेहऱ्यावर शांत स्मित। स्वामींनी त्या भूताला कठोर शब्दांत बजावले, माझ्या भक्ताला त्रास देण्याचे धाडस करू नकोस। त्या आकृतीने क्षमा मागितली आणि नाहीशी झाली। रामू स्वामींच्या चरणी पडला। डोळ्यांतून अश्रू वाहत होते। स्वामी म्हणाले, जिथे श्रद्धा आहे तिथे भय टिकत नाही। नामस्मरण हेच खरे कवच आहे। एवढे बोलून स्वामी अदृश्य झाले। रामू सुरक्षितपणे घरी पोहोचला। दुसऱ्या दिवशी ही घटना गावात कळताच लोक थक्क झाले। त्या स्मशानाजवळील भयही कायमचे नाहीसे झाले, असे अनेकांनी सांगितले। रामूची श्रद्धा अधिक दृढ झाली। त्याने आयुष्यभर स्वामींच्या नामस्मरणाचा व्रत पाळला। या कथेचा संदेश असा की श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे संकटात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रक्षण करतात। भय कितीही मोठे असले तरी श्रद्धा आणि नामस्मरणाच्या प्रकाशात ते नष्ट होते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा शब्द आजही भक्तांना धीर देतो।